आणि आता जाणून घेणार आहोत राज्यभरातल्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. अजितदादांचं आव्हान म्हणजे माझ्यासाठी गौरव असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं. मी तत्वांना मानणारा व्यक्ती असून पक्ष आपण सोडला नसून ते बाजूला झाले, तसा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. शिरूरच्या जनतेला आपण मतदारसंघात काय काम केलं ते माहिती असून जनता कोणाच्या पाठीशी आगामी निवडणुकीत दिसेल ते लवकरच कळेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी बागेत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बुधवारी होणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चासंदर्भात यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांची त्यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटासोबतच राहणार आहेत. अजित पवार गटासोबत जाणार ही अफवा असल्याचं आढळराव पाटलांनी स्पष्ट केलंय. माझी वाकडी चर्चा करून माझं राजकीय करिअर संपवू नका, अशी ताकीदही त्यांनी दिली. शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांचा दावा योग्यच, पण माझाही दावा असल्याचा पुनरुच्चार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला. 3 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघावर विजय मिळवला. पराभवानंतरही मतदारसंघात सक्रिय असल्याचा दाखला देत आढळराव पाटलांनी मतदारसंघावर दावा केला. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे यांचं इंदापुरात भावी खासदार म्हणून पोस्टर लावण्यात आले. त्यामुळे परिसरात एकच चर्चा रंगली आहे. साहेब, तुम्ही आशेचा किरण होता आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला, अशा शब्दांमध्ये MPSC आणि अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही या भावनांचा स्वीकार करतानाच या सर्व उमेदवारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यात विधानसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होतील. मात्र त्याआधीच धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा ठोकला. आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात धुळे शहर विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आघाडी कुणासोबत करायची याबाबत 29 तारखेला होणाऱ्या बैठकीत चर्चा करू. तसंच प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत यावं, त्यांची आम्हाला गरज आहे, असं वक्तव्यही विजय वडेट्टीवारांनी केलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरून उबाटा गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. जे बाबरीचं घुमट पडताच पळून गेले ते आता छातडाची भाषा करतायत, अशी टीका उबाटा गटाचे खासदार संजय राऊतांनी केली. तर टीका करणाऱ्या राऊत आणि उद्धव ठाकरेंनी कार सेवेचा एखादा तरी फोटो दाखवावा, असं आव्हान मंत्री गिरीश महाजनांनी दिलं. पंढरपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाल वारकऱ्यांसोबत भजनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ते आले असता त्यांनी काही पावलं चालत वारकऱ्यांसोबत प्रवास केला. नागपुरात होणाऱ्या काँग्रेसच्या हे तैयार हम या महारॅलीमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन राजस्थानचे माजी मंत्री धीरज गुजर यांनी केलं. आणि या महारॅलीच्या नियोजनासाठी धुळ्यात आमदार कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. सरकारला जरांगेंनी वाढीव मुदत का दिली या प्रश्नावर आता जरांगेंनी स्पष्टीकरण दिलंय. आम्हाला शेती कामासाठी वेळ हवा होता आणि त्यासाठी 27 दिवसांचा वेळ घेतल्याचं जरांगेंनी सांगितलं. यानंतर सरकारला 1 तासभरही वेळ देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच बीडच्या सभेत हेलिकॉप्टरमधून झालेल्या पुष्पवृष्टीची आपल्याला कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत आणि त्यासाठी मराठा समाजानं तयारी सुरू केली आहे. लातूरच्या गादवडमधील आंदोलक 70 ट्रॅक्टर आणि 3 टँकर घेऊन उपोषणाला जाणार आहेत. जरांगे पाटील यांच्यावर मुंबईत येण्याची वेळ येणार नाही आणि त्यापूर्वी मराठा समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. मराठा समाज कसा मागास आहे हे आम्ही कोर्टाला पटवून देऊ, असे ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल. सध्या गोखले इन्स्टिट्यूटकडे आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम सोपवण्यात आलंय. तर मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत आयोगाच्या कामकाजात वाढता शासकीय हस्तक्षेप, मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कावर होणारे परिणाम यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येईल. लातूरच्या रेणापूरमध्ये 22 डिसेंबर रोजी मनोज जरांगेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही सभा रात्री 10 नंतरही सुरू राहिल्यानं 11 आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यवतमाळच्या पांढरकवडा इथला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा कारभार मनमानी असल्याचा आरोप करत सरपंच संघटनांनी मोर्चा काढला. प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांचा कारभार बेजबाबदारपणाचा असून त्यांना पदावरून हटवा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी चंद्रपूर शहरालगतच्या बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. देशभरातून सुमारे 2000 खेळाडू या स्पर्धास्थळी दाखल झाले.
भाईंदरमध्ये स्मशानभूमीत पाळीव प्राण्यांवर अंत्यविधी करणाऱ्या संस्थेवर कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आलेत। अंत्यविधीसाठी 8,000 रुपयांची मागणी करणारा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेने पोलिसांना कारवाईचं पत्र दिलं। हिंगोली शहरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बैठक पार पडलेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात महारॅलीचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला जिल्हाभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते जाणार असून त्यांच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। जात वैधता प्रमाणपत्राची मागणी करत अमरावतीत आदिवासी महादेव कोळी जमातीचे आंदोलक गेल्या 22 दिवसांपासून आमरण उपोषण करतात। प्रशासनाने त्यांची कोणतीही दखल न घेतल्यानं त्या उपोषणकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं। लातूर जिल्ह्याच्या भादा पोलीस ठाण्याच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी एका कला केंद्रावर दारू पिऊन गोंधळ घातला होता आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेक ऑफ करताना MiG-29K लढाऊ विमानाचा टायर फुटल्याची घटना घडली। गोव्यातील दाभोळी विमानतळावर MiG-29K लढाऊ विमान नियमित उड्डाणासाठी निघालं असताना ही घटना घडल्याचं सांगितलं जातं। या घटनेनंतर विमान धावपट्टीच्या बाजूला उभं करण्यात आलं। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परभणीतील पूर्णा बस स्थानक मोडकळीला आले। ठिकठिकाणी कचरा साचल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांची मोठी गैरसोय होते। बीड जिल्ह्यातील 1394 गावांपैकी जवळपास अर्ध्या गावात म्हणजेच 656 गावांमध्ये स्मशानभूमी नाही आणि याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक मृतदेह ठेवण्यात आला होता। भुसावळ नाहाटा महाविद्यालय चौफुलीजवळ महामार्गाच्या आतून गेलेल्या जलवाहिनीला 21 दिवसांपासून गळती लागली आहे। सर्व प्रयत्न करून सुद्धा गळतीचे नेमके ठिकाण सापडत नसल्यानं दुरुस्ती रखडली आहे। पण गळतीचं प्रमाण जास्त असल्यानं हे पाणी थेट हुडको कॉलनीतील विलास सुरवाडे आणि अन्य 5 रहिवाशांच्या घरात शिरलंय। सांगली रेल्वे स्थानकावरील पुलाचा प्रश्न रेल्वे मंत्र्यांच्या दरबारी पोहोचलाय। माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली आणि यावेळी गतिशक्ती योजनेअंतर्गत 12 कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात येणार असल्याचा खुलासा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला। सांगलीच्या चिकुर्डे इथे वारणा नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळलेत। नदीतील केमिकल मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला असून परिसरात दुर्गंधी पसरली आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बस स्थानकावर धुळीचं प्रमाण वाढलंय। बस स्थानकाचं बांधकाम सुरू असल्यानं तात्पुरत्या शेडमध्ये बस स्थानक असून या ठिकाणी धुळीचं प्रमाण वाढलं असून कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे प्रवासी त्रस्त झालेत आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी प्रवाशांनी केली। सांगलीत महानगरपालिकेच्या मालमत्तेच्या बेकायदेशीर आणि नियमबाह्य भाडे करारपत्र कायदेशीर करण्याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली। महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता नियमानुसार आणि कायदेशीर रजिस्टर करून कायद्याच्या चौकटीत आणाव्या अशी मागणी करण्यात आली। चंद्रपूर पोलीस दलानं श्वान पथकातील 2 श्वानांच्या सेवापूर्तीचा सोहळा साजरा केला। यावेळी सिम्बा आणि ग्रेसी या दोघांना माणसांप्रमाणेच निरोप देण्यात आला। या दोघांनीही पोलीस दलात 10 वर्षांचा कालावधी पूर्ण केला। कल्याणमध्ये एका घरातील फ्रीजनं पेट घेतल्यानं घराला आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याची माहिती मिळते। घरात कुणीही राहत नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। पत्राच्या झोपडीला अचानक लागलेल्या आगीत 65 वर्षीय अंधवृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना बीडच्या आलापूरमध्ये घडली। घराला आग नेमकी लागली कशी याचा तपास पोलीस करतात। जळगावच्या 40 गावामध्ये अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी तोडफोड केली। पोलिसांसह या कॅफेवर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली। वसई पश्चिमेकडील नीलम पंजाब हॉटेलच्या किचनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। यात हे किचन जळून खाक झालं। शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। रायगडच्या दिघा MIDCमध्ये महाराष्ट्र फ्लोअर मिल कंपनीला आग लागल्याची घटना घडली। गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी बंद असल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र आगीत 4 मजली कंपनी जळून खाक झाली। गुहागरमधील भातगावमध्ये भीषण वणवा लागून शेकडो हेक्टरवरील आंबा आणि काजूच्या बागा जळून खाक झाल्यात। ऐन हंगामात लागलेल्या वणव्यानं शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। गोंदियात लग्नाचं वराड घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात होऊन 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झालेत। या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे। चाळीसगाव तालुक्यातील वाकडीमध्ये बिबट्यानं हल्ला करत 17 बकऱ्या ठार केल्याची घटना घडली आणि त्यामुळे शेतकऱ्याचं 2 लाखांचं नुकसान झालं असून बिबट्याची दहशत थांबवावी अशी मागणी करण्यात येते।
पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। येरवडा परिसरात 20 ते 25 वाहनांची कोयत्याने तोडफोड करण्यात आली। दहशत माजवण्याचा प्रयत्न गुंडांकडून करण्यात आला असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। सातारा शहरातल्या रविवार पेठेतील महिलांच्या शौचालयात रात्रीच्या सुमारास महिलांना घाबरवण्यासाठी पुतळा ठेवण्यात आला आणि या पुतळ्यामुळे मात्र महिलांची चांगली तारंबळ उडाली। या खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक महिलांकडून करण्यात येते। वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय आणि या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महेश चिंतामण राठोड हे वैद्यकीय अधिकारी यांचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र आरोग्य विभागानं थातूरमातूर कारवाई केली। नांदेड रेल्वे स्थानकावर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या रिकाम्या रेल्वे गाडीच्या एका डब्याला आग लागली। पालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली असली तरी आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अहमदनगर जिल्ह्यातील सोनई इथे मुळा साखर कारखान्याजवळ बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद झालाय। शनी शिंगणापूर रोडवर असणाऱ्या खोसे वस्ती परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर जंगलात पर्यटकांना व्याघ्र दर्शनासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळतंय। सलग सुट्ट्यांमुळे टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढते आणि काही पर्यटकांना वाघ रस्ता ओलांडताना दिसून आला। त्याचसोबत अन्य प्राणीही दिसल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये सांगलीच्या श्री क्षेत्र औदुंबर इथे सायंकाळी दत्त जन्मकाळ संपन्न झाला आणि यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली होती। शिर्डीच्या साई मंदिरात दत्तजन्माचा सोहळा पार पडला। संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सपत्नीक दत्तजन्म सोहळ्यात सहभाग घेतला आणि यावेळी शेकडो साई भक्त उपस्थित होते। देशभरातील दत्तभक्तांचा आराध्य दैवत असलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजाच्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात